मागील व्हिडिओमध्ये आपण रिझन्स फॉर मेंडेल सक्सेस हे घेतलं. आता या व्हिडिओमध्ये आपण जेनेटिक टर्म्स अँड सिम्बॉल्स म्हणजेच जेनेटिक टर्मिनॉलॉजी शिकणार आहोत. मग जेनेटिक टर्मिनॉलॉजी अशी टर्मिनॉलॉजी की जी क्रॉसिंगसाठी दोन प्युअर पॅरेंटच्या क्रॉसिंगसाठी म्हणजे मेंडेलने जे एक्सपेरिमेंट केले त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्याने ही टर्मिनॉलॉजी यूज केलेली होती. जेनेटिक टर्म्स अँड सिम्बॉल्स यामध्ये पहिली टर्म आहे ती म्हणजेच कॅरेक्टर. आता कॅरेक्टर म्हणजे इट इज अ स्पेसिफिक फीचर्स ऑफ एन ऑर्गॅनिझम. कॅरेक्टर म्हणजेच स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम. आता स्पेसिफिक फीचर म्हणजे कोणते? फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ प्लांट, हाईट ऑफ प्लांट किंवा स्टेम. आता प्लांटची हाईट हे कॅरेक्टर की जसं मेंडेलने त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी 7 कॅरेक्टर कन्सिडर केलेले होते. त्यापैकी एक कॅरेक्टर होतं प्लांट हाईट, दुसरं होतं सीड शेप, सीड कलर, असे वेगवेगळे कॅरेक्टर. परंतु एकूण कॅरेक्टर किती होते? हे 7 कॅरेक्टर होते. उदाहरण आपल्याला ह्युमन बिंगचं पण देता येईल. जसं कॅरेक्टर कोणतं पहा, स्पेसिफिक फीचर कोणत्याही ऑर्गॅनिझमचे त्याचे स्वतःचे एक विशिष्ट असे फीचर, स्पेसिफिक फीचर त्यांनाच कॅरेक्टर म्हणतात. उदाहरणार्थ हेअर पॅटर्न, कलर ऑफ आईज, कलर ऑफ स्किन, हे सर्व आपल्याला ह्युमन बिंग मधले उदाहरण देता येतील. दुसरी टर्म आहे ती ट्रेट. ट्रेट an inherited character and its detectable variant. ट्रेट म्हणजेच an inherited character and its detectable detectable variant. फॉर एक्झाम्पल आहे टॉल और डॉर्फ. टॉल और डॉर्फ. जसं की कॅरेक्टर होतं हाईट ऑफ प्लांट. आता हाईट, पण तो हाईट किती? टॉल की डॉर्फ? म्हणजे कॅरेक्टर थोडस ब्रॉड वाटतं बघा, आणि ट्रेट हे स्मॉल वाटतं. हाईट किती? हाईट मग 1 फूट की 2 फूट की 3 फूट की 4 फूट की 5 फूट? म्हणजे टॉल की डॉर्फ, उंच की बुटकं, याप्रमाणे. म्हणजे कॅरेक्टर अंतर्गत ट्रेट येतात. परंतु ट्रेटला कॅरेक्टर पण म्हणता येतं किंवा कॅरेक्टरला ट्रेट पण म्हणता येतं. परंतु इथे म्हणलेलं अन इनहेरिटेड कॅरेक्टर, जे कॅरेक्टर इनहेरिट झालं, एक्सप्रेस झालं आणि ते दृश्य स्वरूप झालं म्हणजे दिसायला लागलं, ते म्हणजे टॉल आणि डॉर्फ. इनहेरिटेड कॅरेक्टरला काय म्हणतात? मग ट्रेट असं म्हणतात. तिसरी टर्म आहे जीन, फॅक्टर. फॅक्टर. आता फॅक्टर या अगोदर पण आपण घेतलेला आहे. फॅक्टर म्हणजे काय? फॅक्टर म्हणजेच मेंडेलने जे एक्सपेरिमेंट केले त्या एक्सपेरिमेंटमध्ये
ज्यावेळेस दोन पॅरेंटचा म्हणजे पॅरेंट प्लांटचा क्रॉस केला जातो आणि त्यापासून सीड तयार होऊन नवीन प्लांट डेव्हलप होतं सीड मार्फत. आणि त्यामध्ये परंतु ते जे तयार झालं त्यामध्ये पॅरेंट सारखेच गुणवैशिष्ट्य दिसतात, कॅरेक्टर दिसतात, म्हणजे एक्सप्रेस झालेले ट्रेट दिसतात. तर त्याचं कारण काय? तर मेंडेल म्हणतो त्याचं कारण आहे फॅक्टर. कारण ह्या फॅक्टर मार्फतच असं काहीतरी आहे की ज्या मार्फतच हे गुणवैशिष्ट्ये हे एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये गेलेले होते आणि ते तिथे एक्सप्रेस झालेले होते. त्याला मेंडेल नाव दिलं फॅक्टर. इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी, म्हणजेच हेच एक युनिट आहे हेरिडिटीचं, अनुवंशिकतेचं. युनिट ऑफ हेरिडिटी. A particle present in the organism which is responsible for the inheritance and expression of a character. म्हणजे असं एक पार्टिकल हे ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट आहे की जे एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये जातं. ऑर्गॅनिझम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन. इनहेरिटन्स, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन, अँड एक्सप्रेशन, आणि दुसऱ्या पिढीमध्ये गेलं तर ते एक्सप्रेस होतं, म्हणजेच दृश्य स्वरूप होतं, म्हणजे तिथे ते प्रगट होतं. मग प्रगट होतं, प्रगट झालं की दिसतं. असं कॅरेक्टर जे एक्सप्रेस होण्यासाठी जबाबदार जे आहे त्याला म्हटलं जातं फॅक्टर, युनिट ऑफ हेरिडिटी. आणि पुढे काय? अ पार्टिकल which in the organism which is responsible for the inheritance and expression of a character. Particle म्हणजे फॅक्टर प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स, म्हणजे अगोदरच्या म्हणजे ऑफस्प्रिंग मध्ये येतं पॅरेंटकडून, यालाच इनहेरिटन्स म्हणायचं. अँड एक्सप्रेशन, आणि तिथे ते प्रगट होतं. एक्सप्रेशन ऑफ अ कॅरेक्टर, ते दिसायला लागतं, म्हणजे कॅरेक्टर दिसायला लागतात. उदाहरणार्थ हाईट, मग टॉल असेल किंवा डॉर्फ असेल. हे केव्हा शक्य झालं? जर फॅक्टर तिथे गेला, पुढच्या पिढीमध्ये गेला आणि तो जर एक्सप्रेस झाला तरच प्लांट हे टॉल असेल किंवा डॉर्फ असेल हे स्पष्ट होतं. जर हा जीन, हा फॅक्टर, ही समथिंग जर एक्सप्रेस झालं तर टॉल दिसेल प्लांट, आणि नाही एक्सप्रेस झालं तर दुसरा जीन एक्सप्रेस झाला तर डॉर्फ दिसेल. म्हणजेच जे जीन ह्या कॅरेक्टरसाठी जबाबदार होते ते पुढे जातात आणि एक्सप्रेस होतात, म्हणजे त्याला म्हणतात फॅक्टर. नंतरची टर्म आहे जीन. आता जीन म्हणजेच मेंडेलचा फॅक्टर. मग जीन मेंडेलच्या फॅक्टरला का म्हणतात? कारण ज्यावेळेस मेंडेलने एक्सपेरिमेंट केले त्यावेळेस जीन ही कन्सेप्ट नव्हती. मेंडेलने त्याला नाव दिलं होतं युनिट ऑफ हेरिडिटी आणि पार्टिकल. परंतु नंतर ज्यावेळेस संशोधन झालं आणि क्रोमोझोमचं इन्व्हेस्टिगेशन झालं त्यावेळेस जीन पण कन्सेप्ट तयार झाली आणि मग फॅक्टरला जीन नाव देता येईल. म्हणजे हे दोन्ही सेम असेल तर त्यांचं एक्सप्लेनेशन सुद्धा सेम येईल. म्हणजेच काय? अ युनिट ऑफ हेरिडिटी, बरोबर आहे. अ पार्टिकल प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम, परंतु पार्टिकलच्या ऐवजी ते डीएनए म्हणता येईल. म्हणजे इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए. तर हा काय आहे? पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए. It is a particular segment of DNA which is responsible for the inheritance and expression of that character. Same आहे बघा. A particle present in the organism, gene present in the organism which is responsible for the inheritance, ते झालंय, for the inheritance and expression of a character and expression of that character. म्हणजे फॅक्टर आणि जीन ह्या दोन्ही कन्सेप्ट सेम आहे. नंतरची कन्सेप्ट आहे ती एलिल्स और एलिलोमॉर्फ. एलिल्स और एलिलोमॉर्फ. आता
हे एक्सप्लेन करण्या अगोदर आपण प्रत्यक्षात क्रॉस बघूया. क्रॉस बघितल्याशिवाय हे आपल्याला स्पष्ट होणार नाही. तर चला आपण आता क्रॉस बघूया. मेंडेलनी त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये पी प्लांट निवडलेले होते आणि त्याने कॅरेक्टर सिलेक्ट केलेले होते. त्यापैकी आता आपण जे कॅरेक्टर इथे टर्म एक्सप्लेन करण्यासाठी घेतलेलं आहे तेच कॅरेक्टर आपण इथे घेऊया. ते काय होतं? हाईट ऑफ स्टेम. तर हाईट ऑफ स्टेम मध्ये दोन ट्रेट्स येतात. ते कोणते? टॉल आणि दुसरे जे आहे ते डॉर्फ. टॉल आणि डॉर्फ. आता हा आहे फिनोटाइप. फिनोटाइप. आता जो फिनोटाइप आहे तो आहे टॉल आणि डॉर्फ. फिनोटाइप काय आहे? पुढे टर्म आलेली आहे, त्यावेळेस आपण ते स्पष्ट करूया. टॉल आणि डॉर्फ. आता टॉल आणि डॉर्फ मध्ये जे जीन आहे ते कॅपिटल टी कॅपिटल टी. टॉल साठी कॅपिटल टी, डॉर्फ साठी वेगळे नाही, म्हणजे स्मॉल डी किंवा कॅपिटल डी वगैरे नाही, तर स्मॉल टी. म्हणजे जीन कोणते आले? कॅपिटल टी, स्मॉल टी. आता हे सर्व स्पष्ट होणारच आहे आपल्याला. याला म्हटलं जातं जिनोटाइप. या टर्म पुढे आहेच. आता कॅरेक्टर आहे स्टेम हाईट. त्याचे कॉन्ट्रास्टिंग ट्रेट्स आहे टॉल, डॉर्फ. टॉल, डॉर्फ हे ट्रेट्स किंवा कॅरेक्टर एक्सप्लेन करण्यासाठी किंवा एक्सप्रेस होण्यासाठी जी जीन जबाबदार आहे ती जीन आहे कॅपिटल टी. इकडे स्मॉल टी. आता जीन जो जबाबदार आहे कॅपिटल टी म्हणजे टॉल प्लांट एक्सप्रेस होण्यासाठी, तर तो एक न लिहिता आपण दोन लिहिले. इथे सुद्धा एक न लिहिता आपण दोन लिहिले. म्हणजे क्रोमोझोमवरती जीन, तो जीन एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये जातो, तो एक्सप्रेस होतो आणि कॅरेक्टर होतं डॉर्फ एक्सप्रेस. टॉल एक्सप्रेस होण्यासाठी कॅपिटल टी हा जीन जबाबदार आहे, म्हणजे फॅक्टर. थोडक्यात जीन म्हणा किंवा फॅक्टर म्हणा. परंतु इथे दोन आहे, कारण की ऑर्गॅनिझम काय? डिप्लॉइड आहे. डिप्लॉइड असल्यामुळे त्याच्या डिप्लॉइड सेलमध्ये दोन क्रोमोझोमचे सेट असतात आणि दोन क्रोमोझोमचे सेट ज्यावेळेस मिओसिस प्रोसेसमध्ये जातात त्यावेळेस गॅमेट तयार होतात. आणि मग एका सेटवरला एक जीन, दुसऱ्या सेटवरला दुसरा जीन, एका सेटमधल्या एका क्रोमोझोमवरला एक जीन, दुसऱ्या सेटमधल्या दुसऱ्या क्रोमोझोमवरला एक जीन. हे दोन्ही आयडेंटिकल जीन आहे आणि ते दोन आहे कारण दोन सेट आहे क्रोमोझोमचे, कारण ऑर्गॅनिझम डिप्लॉइड आहे. त्याच्या बॉडी सेलमध्ये किती सेट आहे क्रोमोझोमचे? दोन. त्याप्रमाणे कॅपिटल दाखवले आणि इथे स्मॉल टी आपण याप्रमाणे दाखवले. आता इथे ज्यावेळेस गॅमेट तयार होतील, आता हा तर होता जिनोटाइप म्हणजे जीनचा टाइप, जिनोटाइप. फिनोटाइप आपण पुढे पाहणार आहोत. परंतु आता जिनोटाइप म्हणजे काय हे पण तुमच्या लक्षात आलं असेल, फिनोटाइप म्हणजे काय आता, परंतु आपण ते पुढे घेणारच आहोत. आता गॅमेट्स बघा. गॅमेट्स इथे दोन प्रकारचे, कॅपिटल टी, स्मॉल टी. आपल्याला माहित आहे की मिओसिस प्रोसेसमध्ये काय होतं? मिओसिस प्रोसेसमध्ये गॅमेट तयार होताना एका डिप्लॉइड सेल पासून 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. डिप्लॉइड मीन्स 2, हॅप्लो मीन्स 1. म्हणजे डिप्लॉइड कंडिशन असलेली कोणत्या कंडिशन मध्ये आली? हॅप्लॉइड. म्हणजे इथे गॅमेट्स तयार झाले. कॅपिटल टी, स्मॉल टी. म्हणजे दोन न येता एक, म्हणजे नंबर काय झाला? रिड्यूस झाला. याचा अर्थ फक्त एक गॅमेट सेलमध्ये आलं आणि ही सेल हॅप्लॉइड आहे, ही गॅमेटिक सेल आहे. म्हणजे फ्लावर्समध्ये जर टॉल प्लांट हे जर मेल मधून जर विचार केला तर फ्लावरच्या परागकण म्हणजे पोलन ग्रेन, यामध्ये पोलन ग्रेन हे स्वतः गॅमेटच आहे आणि त्यामध्ये काय असेल? कॅपिटल टी एकच असेल. आणि इकडे स्मॉल टी फ्लावरच्या ओव्हम मध्ये, म्हणजेच
ओरीमध्ये इथे कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. आता आपली टर्म काय होती पहा, ॲलिल्स और ॲलिलोमॉर्फ. काय होती? ॲलिल्स और ॲलिलोमॉर्फ. The two or more alternative forms of a given gene or factor are called alleles of each other. The two or more alternative form of a given gene factor. जसे की त्यासाठीच आपण एक्झाम्पल घेतलेलं होतं. इथेच पहा, हे जीन आहे, कॅपिटल टी जीन, स्मॉल टी जीन. परंतु कॅरेक्टर एकच आहे पहा. कॅरेक्टर काय आहे? एकच आहे. कॅरेक्टर कोणतं होतं की हाईट एक्सप्रेस करणारे जीन एकच कॅरेक्टर दाखवत आहे. मग तो स्मॉल टी असेल किंवा कॅपिटल टी असेल, कॅरेक्टर कोणतं एकच आहे. हाईट ऑफ स्टेम, हे डॉपसाठी हे टॉलसाठी, म्हणजे सेम कॅरेक्टर जर दाखवणारे एक्सप्रेस करणारे जे जीन असतील ते एकमेकांचे ॲलिल्स असतात. म्हणजेच ॲलिल हे दुसरं काही नसून जीनच आहे. जीनचे फॉर्म आहे, परंतु किती फॉर्म आहे? 2 किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकतात. जीनचे 2 किंवा त्यापेक्षा जास्त असलेले फॉर्म हे काय असतात? फॉर्म्स गिवन जीन आर कॉल्ड ॲलिल्स. म्हणजे एका जीनचे 2 फॉर्म. मग फक्त 2 फॉर्म म्हणून चालेल का? नाही, की ते सेम कॅरेक्टर दाखवणारे. कॅपिटल टी हे हाईटचं कॅरेक्टर दाखवतात, स्मॉल टी सुद्धा हाईटचंच कॅरेक्टर दाखवतात. म्हणून हे एकमेकांचे झाले ॲलिल्स. आता इथे जीन न म्हणतात, एकमेकांच्या संदर्भात त्यांना काय म्हटलं जातं? ॲलिल्स असं म्हटलं जातं. कॅपिटल टी स्मॉल टी 2 किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतात. जसं कलर ऑफ फ्लावर मागे घेतलेलं होतं की त्यामध्ये कलर ऑफ फ्लावर वेगवेगळे कलर असू शकतात, 2 पेक्षा जास्त कलर असू शकतात. प्रत्येक कलर एक्सप्रेस करणारा प्रत्येक जीन म्हणजे कलरसाठी असणारे सर्व जीन हे एकमेकांचे ॲलिल्स म्हणतात. आणि अजून इथे एक टर्म आहे, ती म्हणजेच त्याला ऑर दिलेला ॲलिलोमॉर्फ. ॲलिलोमॉर्फ म्हणजेच ॲलिलोमॉर्फ सुद्धा म्हणतात. म्हणजे ॲलिलचा शॉर्ट फॉर्म, ॲलिलोमॉर्फचा शॉर्ट फॉर्म ॲलिल हा आहे. नंतरची टर्म आहे डॉमिनंट. आता डॉमिनंट साठी सुद्धा आपल्याला परत क्रॉसकडे वळावे लागेल. क्रॉसमध्ये आपण गॅमेट्स पर्यंत आलेलो होतो. म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी गॅमेट तयार होताना हॅप्लॉइड म्हणजे सिंगल कॅपिटल टी आला, सिंगल स्मॉल टी आला. जर मेल असेल तर हे परागकण म्हणजेच पोलन ग्रेन, आणि इकडे फिमेल जर असेल तर एग, स्मॉल टी एग म्हणजे फ्लावरच्या बेसला असलेल्या ओरीमध्ये असलेला हा एग आहे. म्हणजे फ्लॉवरमध्ये आहे. दोन्ही काय कशात असतात? फ्लॉवरमध्ये असतात. आता ज्यावेळेस हे दोन्ही फ्लावर क्रॉस केले जातात, म्हणजे टॉल आणि डॉर्फ प्लांट क्रॉस केले जातात. क्रॉस कसे केले जातात आपण पुढे शिकणारच आहोत. ज्यावेळेस क्रॉस केले जातात म्हणजे दोन्ही एकत्र येतात. ज्यावेळेस ते एकत्र येतात त्यावेळेस तिथे सीड्स तयार होतील, आणि त्या सीड्स मध्ये हे दोन्ही प्लांटचे गुणधर्म येतील. म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी एकत्र आला, कॅपिटल टी स्मॉल टी एकत्र आला. आता इथे कॅपिटल टी स्मॉल टी एकत्र आले. आता हे सीड जे तयार झाले ते सीड सोन केले, म्हणजे प्लांट सोन केले आणि त्यापासून सीड वेगळे केले, बी वेगळे केले, आणि हे बी पुन्हा पेरले. आता पेरल्यानंतर मग आता टॉल प्लांट दिसेल की डॉर्फ प्लांट दिसेल? जर टॉल प्लांट दिसलं, जर टॉल प्लांट असेल तर मग डॉर्फ प्लांटचं काय झालं? किंवा मग डॉर्फ प्लांट जर इथे ह्या सीड पेरल्यानंतर दिसले तर मग टॉल प्लांटचं काय झालं? कारण ह्या दोन्ही पॅरेंट पासून हा तयार झालेला आहे, हे प्लांट तयार झाले. म्हणजे आता कॅरेक्टर कोणतं दिसेल? परंतु इथे जे कॅरेक्टर दिसतं, आता बघा हे पण हा पॅरेंट, हे दोन्ही कोण आहे? पॅरेंट आहे. पॅरेंट पासून त्यांची आता ही पहिली पिढी तयार झाली, म्हणून याला म्हणतात फर्स्ट फिलियल जनरेशन.
फर्स्ट फिलियल जनरेशन, ज्याला F1 जनरेशन सुद्धा म्हणतात. फर्स्ट फिलियल जनरेशन किंवा F1 जनरेशन. सांगा आता काय असेल, इथे डॉर्फ दिसेल की टॉल दिसेल? हा तर आपल्यासमोर प्रश्नचिन्हच आहे. मग सांगा कोणतं दिसेल? तर इथे जे दिसेल ते डॉर्फ नाही, डॉर्फ नाही, तर काय दिसेल? इथे असेल टॉल. म्हणजेच कोणतं जीन एक्सप्रेस झाला? कॅपिटल टी जीन एक्सप्रेस झाला म्हणून प्लांट कोणतं दिसलं? टॉल. मात्र डॉर्फ हा जीन एक्सप्रेस झाला नाही. फक्त कोण एक्सप्रेस झाला? टॉल एक्सप्रेस झाला. आणि टॉल एक्सप्रेस झाला म्हणून म्हणजे कॅपिटल टी एक्सप्रेस झाला म्हणून कॅरेक्टर कोणतं एक्सप्रेस झालं? टॉल एक्सप्रेस झालं. आता डॉमिनंट म्हणजे काय पहा. डॉमिनंट म्हणजे ज्यावेळेस दोन प्युअर पॅरेंट क्रॉस केले जातात, एका विशिष्ट असं कॅरेक्टर विचारात घेऊन ज्यावेळेस दोन प्युअर पॅरेंट क्रॉस केले जातात आणि पहिल्या पिढीमध्ये F1 जनरेशन मध्ये पहिल्या पिढीमध्ये जे कॅरेक्टर दिसतं, एक्सप्रेस होतं, त्याला म्हटलं जातं डॉमिनंट. मग ते असतं डॉमिनंट. मग इथं डॉमिनंट कोणतं आहे? टॉल. टॉल हे डॉमिनंट आहे. तर डॉमिनंटची टर्म एक्सप्लेन करणं किती सोपं झालं बघा, की पहिल्या पिढीमध्ये जे कॅरेक्टर एक्सप्रेस होईल ते डॉमिनंट असतं आणि मग जे एक्सप्रेस होणार नाही ते कोणतं असतं? अर्थात ते कोणतं असेल? रिसेसिव्ह. म्हणजेच रिसेसिव्ह कोणतं असेल? डॉर्फ. डॉर्फ हे रिसेसिव्ह असेल तर टॉल काय असेल? हे डॉमिनंट असेल. समजलं? ठीक आहे. डॉमिनंट, इट इज अन ॲलील that expresses its trait even in the presence of an alternative allele. It is an allele. म्हणजेच कोण? कॅपिटल टी. कॅपिटल टी काय आहे? ॲलील आहे. मग दुसरा ॲलील कोणता? स्मॉल टी. यांनी ॲलीलच का म्हटलं होतं? कारण हे एकाच कॅरेक्टरचे दोन वेगवेगळे फॉर्म आहे. म्हणजे स्टेम हाईट, म्हणजे स्मॉल टी पण स्टेम हाईटच साठी जबाबदार आहे, कॅपिटल टी सुद्धा स्टेम हाईट साठी जबाबदार आहे. इट इज अन ॲलील कॅपिटल टी दॅट एक्सप्रेसेस इट्स ट्रेट. त्याने त्याचं कॅरेक्टर एक्सप्रेस केलं. किंवा इव्हन इन द प्रेझेन्स ऑफ अन अल्टरनेटिव्ह ॲलील. म्हणजेच अल्टरनेटिव्ह ॲलील कोण आहे? कॅपिटल टीचा. स्मॉल टी हा अल्टरनेटिव्ह ॲलील आहे. म्हणजे अल्टरनेटिव्ह ॲलील त्याच्या शेजारी कॅपिटल टीच्या शेजारी स्मॉल टी आहे असून सुद्धा, स्मॉल टी असून सुद्धा कॅपिटल टीनेच त्याचं कॅरेक्टर एक्सप्रेस केलं आणि म्हणून तो कोण झाला? डॉमिनंट झाला. तो कोण झाला? डॉमिनंट झाला. म्हणजेच इट्स अ ट्रेट इव्हन इन द प्रेझेन्स ऑफ अन अल्टरनेटिव्ह ॲलील. दॅट इज हेटेरोझायगस कंडिशन ओनली. आता हेटेरो मीन्स डिसिमिलर, झायगस मीन्स गॅमेट. डिसिमिलर गॅमेट कंडिशन मध्येच हे दिसतं. उदाहरणार्थ की कॅपिटल टी दोन्ही सेम आहे म्हणजे आयडेंटिकल आहे, इथे तर टॉलच एक्सप्रेस होणार आहे. स्मॉल टी मध्ये तर कॅपिटल टी नव्हताच म्हणजे इथे डॉर्फ एक्सप्रेस होणार आहे. म्हणजे ही होमोझायगस कंडिशन. इथे डॉमिनंट आणि रिसेसिव्ह काही कन्सेप्ट दिसणार नाही. परंतु जेव्हा इथला एक एकत्र येतील आणि मग कोणता एक्सप्रेस होईल हा प्रश्नचिन्ह तयार होतो, त्यावेळेस जो एक्सप्रेस होईल तो डॉमिनंट असेल. म्हणून कॅपिटल टी कोण आहे? डॉमिनंट. म्हणजे टॉल डॉमिनंट आहे तर स्मॉल टी अर्थात कोण असेल? मग रिसेसिव्ह असेल. नंतरची टर्म आहे रिसेसिव्ह. This allele is not expressed in the presence of an alternative allele. This allele is not expressed in the presence of an alternative allele. रिसेसिव्हला सांगितलेलाच होता. तो कोण होता रिसेसिव्ह? दिस स्मॉल टी. आणि डॉमिनंट कोण होता मग? कॅपिटल टी. स्मॉल टी. आता स्मॉल टी हा एक्सप्रेस झाला नाही कारण त्याच्या शेजारी कोण होता? कॅपिटल टी. तो डॉमिनंट असल्यामुळे याला रिसेसिव्ह व्हावं लागलं. दिस ॲलील इज नॉट एक्सप्रेस्ड इन द प्रेझेन्स ऑफ अन अल्टरनेटिव्ह ॲलील. म्हणजे कॅपिटल टी असल्यामुळे, त्याचा अल्टरनेटिव्ह ॲलील असल्यामुळे हा एक्सप्रेस होऊ शकला नाही, त्याला म्हटलं जातं रिसेसिव्ह. म्हणजे स्मॉल टी हा रिसेसिव्ह आहे आणि कॅपिटल टी डॉमिनंट आहे. इट एक्सप्रेसेस ओनली इन द आयडेंटिकल ॲलील. जेव्हा स्मॉल टी एकत्र असतील म्हणजेच इथे कॅपिटल टी नसेल, दोन्ही स्मॉल टी असेल, मग ते एक्सप्रेस होतील. म्हणजे ते जर आयडेंटिकल असेल स्मॉल टी तरच ते एक्सप्रेस होतील. हे होतं रिसेसिव्हचं.